तर बघितलं आमच्याकडे पावसाला सुरुवात झाली आहे। काल रात्री तर अक्षरशः खूप वेळ पाऊस पडत होता आणि आज पण येतोय पाऊस, झिमझिम का होईना पण पावसाला सुरुवात झाली। हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं पाऊस येतोय। काल रात्री तर 2.5 तास पाऊस पडत होता, म्हणजे 9:30ला सुरुवात झालेली पावसाची 12 वाजेपर्यंत चालूच होता। तिथून पुढे उघडला तो पण झिरझिर झिरझिर चालूच होती। आणि आज पण रोज कसं यायचं माहिती आहे का पाऊस आमच्याकडं, नुसतं वारं सुटायचं नाही, एवढा ओलं पण नव्हता करत, म्हणजे पाणी अजिबात पत्र्यानं वाहतच नव्हतं कसलं ते। पण आता 2 दिवस भयंकर भारी पाऊस पडतो आणि छान वाटतं। आज तर दिवसभर आम्हाला सूर्याचं तोंड पण बघायला भेटलं नव्हतं, म्हणजे ऊनच नव्हतं। आणि हे जी फिलिंग ना आमच्यासारख्याच्या पत्र्यात राहणाऱ्यालाच माहीत असते, नाहीतर इतकं ऊन लागत होतं ना। इथं बाहेर जरी आलं का नाही, झाडाखाली बसलं काय नाही, तिथं भांडी घासताना कपडे धुताना तिथं बसलं ना भारी वाटायचं। पण जेव्हा घरात येच म्हणलं ना तर ते झळ्या इतक्या बेकार लागायच्या ना। आता कुठं आत्म्याला शांती भेटायला लागली की हा बाबा पावसाळा चालू झाला। तर असं चला आता मला करायचं आहे स्वयंपाक पण झाला आहे, असा आमचा गॅस संपला आहे ना, तर मला चुली करायला लागतं। तर मी चूल बिल झाकून ठेवल्या, पाऊस उघडला का चुलीवरच करणार आहे। तर पाऊस उघडायची वाट बघते, तसं तर जास्त टायमिंग नाही झालेला, आता 4:30 वाजले का 5-6 वाजेपर्यंत जर उघडलं सगळं तर मग चुलीवरच करणार आहे। घरात करावं तर कार्पेट आहे आपल्याकडं, ते जळायचं बिळायचं आधीच कार्पेटची लई जागेवर वाट लागून गेल्या, उंदरांनी काहीच ठेवलं नाही त्याचं। असं चल ही येडावाकडा मेकअप केला आहे, मम्मीने केला आहे म्हणलं ना, तिला पण करायला पाहिजे। मी केला होता, मला व्हिडिओ काढायचा होता ज्वेलरीचं, ते तुम्ही बघितलं त्यासाठी, नाहीतर मी तुम्हाला माझा अवतार तुम्ही बघितलं एरवी कसं असतं, काहीतरी चांगला ब्लॉग काढायचं तर चांगला अवतार पण पाहिजे, त्यामुळे ते मी असं झाले होते ना। हा ड्रेस पण मी ऑनलाईन मागवला आहे आणि छान आहे, आवडतं मला, आणि प्राईस तर कमीच असणार आहे बस। तर चला आता मी लागते माझ्या कामाला, कपड्याचे घड्या घालते। तसं तर आबाळ आता पूर्ण गेलं आहे म्हणा, उघडलं आहे सगळं आता, इतकं पण नाही काय राहिलं, पण ही झिरझिर येते ना ती पण उघडावी बस। माझी काळी मैना भिजते पावसात। चला जाऊ देत, कपड्यांच्या घड्या घालायच्या तिथे घड्या घालते। आणि हे सगळं सामान कोटानं काढून ठेवलं आहे ना, हे काढताना तर खरं भारी वाटतं बरं का, पण ठेवताना लय आळस येतो। कपड्यांच्या घड्या घालते आणि बेडशीट बदललं आहे ना, तर हे बेडशीट आत ठेवून टाकते, कारण हे छान वाटतं याच्यावर, कारण हे लगेच गोळा होतं, लगेच गोळा होऊन राहतं। किती पावडर लावल्या, आणि सोनू इतकी खराब झाली आहे, नुसती खेळ खेळ खेळ, अजिबात जेवाय नको काय नको। अवतर बघते तिकडे बघ, थांब तोंड पस, काळी पडली ती पडली आपण जेवत नाही त्यामुळं गाल बघा किती आत गेलं ते बघा। जेवायचं नाही, नुसतं फिरायचं। झाली शाळा सुरू, आजच शाळा सुरू झाली, पण ना आम्ही तिला बॅग वगैरे आणलेली नाही का नाही, तर हीच बॅग देणार आहे मी तिला, पुढच्या वर्षी नवीन घेणार आहे, कारण ही जी ती बॅग छान आहे अजून, तर तिला पहिल्यांदा हे आणायचं आहे, वही जे काय सामान लागतं नाही ते आणायचं आहे, त्यामुळे आज तिला पाठवलं नाही। आणि असं पण चिखल होतं, चिखलातनं गाडी जात नाही, आता आज पण पाऊस आला आहे तर उद्या पण चिखल असणार आहे। मॅडमचा तर फोन आला लागे तिला शाळेत पाठव म्हणून, तिनं पण ऐकले ना। जाऊ चला काय करू। आणि ना जरी बाहेर पाऊस पडतो ना तरी थोडं थोडं गरम होते बरं का, जरी ऊन नाही आहे ना तरी पण। गॅस संपला आणि पाऊस पडतो तरी पण चुलीवर स्वयंपाक करावा लागतो। आता काय करणार, तुम्हाला थोडं थोडं झिरझिर पडत असेल दिसते का, आणि असं काय केलं की गॅस चुलीचं नाही चावायला लागले मी गॅस करून। भात शिजतं तोपर्यंत म्हणलं कालवणाला घ्यावं तयार करून, इकडं बोंबीला येतं तर मसाला करते मी। मला असं बसता नाही येत, समजून घ्या। आज येणार होती गॅसची गाडी, पण आज पण नाही आली ना, तर कधी येते काय माहिती। गॅस होता तरी पण चुलीवर स्वयंपाक करत होती, गॅस नाही तरी पण चुलीवर स्वयंपाक करते मी। हे आहे माझं नशीब, काय सांगू तुम्हाला। कालवण झालं का लगेच भाकरी करून घेणार आहे दिवसासाठी, झालं माझं काम।
येऊ नको पावसाळा, स्वयंपाक झाल्यानंतर नाही. तसं तर मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात करणार होती, पण पाऊसच लवकर आलाय. 3:30लाच पाऊस आलाय. आणि देवकृपा की आज डाळ चांगला लागला. नंतर ना सकाळी इतका ताप झालेला मला डबा बनवताना. रात्री पावसानं चूल सगळी भिजली होती. काटकं ठेवलेली आज, पण तरी पण थोडीशी ओली झालेली काटकं आतमध्ये नेसतोपर्यंत पावसानं. कोणता र कोणता टीव्हीवर पहिली बार सर्च करून दाखव का? नको. कोणताही सांग की तोंडानं. नाही तर तिथं नाव नाही दिले. आताच येणार आहे. खाली नुसतं शॉर्ट मध्ये दाखवलं. मोबाईलला थोडं बघितलं. बेटी भातात पाणी बघा. वाचायचंय पाणी. आणतो का थोडंसं पाणी जारमधनं आण. दिसायचं ते दिसलंच. आणि पटकन लागायला लागला भात. आण. गरम काय झालं मग करायला? गाणं बोलतोय म्हणून. मुसीबत आने वाली उस मुसीबत का तुम्ही अकेला सामना करना है. आज कांदा चिरताना पाणी नाही आलं डोळ्यातून. रात्री पण नव्हतं आलं. रात्री आलेलं का? नव्हतं आलं. आता आम्ही बघा होतो. होताच की रे. कुठं? इथं नव्हतंच रे मोबाईल बघत. मग मी तुमच्याकडे थोडं बघत होतो. पण मी म्हटलं असताना मी रडले. तो मोबाईल घेऊन बसलेला. चान्स मारतोच मोबाईल भेटला का तेवढा. काय करायचं? चान्स मारायला पाहिजे. झालं आता थोडे दिवस राहिले तर पोरांचं पोरं जातील आता आपापल्या मार्गानं. भरलं तर दिवस त्यांचं. माझ्याकडे पाहिजे होतं मोबाईल. लय मुडगा झाला असतात नाही मस्त झालं मी अशीच म्हणते ती सगळी. तरी बनवायचं आहे. मग काल मी पहिल्यांदाच केलेलं आहे, तरी पण छान झालेलं म्हणून आज डबल ट्राय करते. रात्री चपाती होती, आता भाकरी होती. काल आम्ही दोघांनी यूट्यूबला बघून कांड केलेलं, पण भारी झालेलं माहिती आहे खरं. तू नव्हता जेवायला. पाऊस यायला लागला की तिकडे गेला ते आलाच नाही. आम्ही होतो काय माझ्या हातात चव आहे. अरे वा. लयच पाणी झालंय भातात. भातात पाणी आहे का पाण्यात भात आहे काय कळाला. मग पाणी गेलं. चला आता ते भाजणार आहे आणि कालवण करून घेणार आहे आणि मग भाकरी करते. पावसाळा सुरू झाल्यानंतर ना असं काही दिसतं वातावरण. किती मस्त वाटतंय ना. कसं आमच्याकडचा निसर्ग. आणि उन्हाळ्यात तुम्ही बघितलं असेल भकास, आणि आता पाऊस पडलाय तर किती भारी दिसतंय. गॅस संपलाय त्यामुळं असं काय चुलीवरती जुगाड करावा लागतोय. घातला इथं भात. इकडं बोंबील करायचं त्यामुळे इकडं माझी तयारी करून झाली. तर घरात नेऊन ठेवते, नाही तर कुत्रं काम करा. भात टाकते. घरात माझी भाकऱ्या करून एवढीच आहे. शेवटची भाकरी करायची, कारण भाकरी आम्हाला जास्त लागत नाही त्या. चपातीला लागते.